राज्यात आतापर्यंत 216 जीबीएसचे रुग्ण आढळले, त्यापैकी 187 जणांना जीबीएस झाल्याचं स्पष्ट झालं. 29 संशयित रुग्ण आहेत, तर 158 जणांना डिस्चार्ज मिळालाय. मागील आठवड्यात नागपुरात 3% जीएसटीसह सोन्याचे भाव 89,200 रुपयांवरती गेले, तर चांदीची किंमत 1 लाखांवर जाऊन पोहोचली आहे. यावर्षी सोन्याच्या किमतीमध्ये 11% अधिक वाढ झाली. तज्ज्ञांच्या मते सोन्यानं इक्विटी आणि बॉन्ड्सपेक्षा चांगलं प्रदर्शन केलंय. यावर्षीही वाढीचा कल कायम आहे. ॲपलनं अलीकडेच ॲप स्टोअरमधनं 1.36 लाखांपेक्षा अधिक ॲप्स काढून टाकलेत. ही कारवाई ट्रेडर इन्फॉर्मेशन नियमांचं उल्लंघन केल्यामुळे करण्यात आली आहे. ओपन एआयच्या एका आठवड्यातील सक्रिय युजर्सची संख्या 40 कोटींहून अधिक आहे. ओपन एआयचा वापर शिक्षण, व्यवसाय, संशोधन आणि मनोरंजन यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये वाढलाय. भारतातील $250 अब्ज आयटी उद्योगातील कर्मचाऱ्यांना चालू आर्थिक वर्षात सरासरी 4 ते 8.5% दरम्यान वेतनवाढ मिळण्याची शक्यता ही मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहे. जागतिक अनिश्चितता, एआयचा वाढलेला वापर यामुळे उद्योगासमोर नवी आव्हानं उभी आहेत. टेरपेटाडोल आणि केरिसोप्रोडोल या 2 पेनकिलर औषधांचं उत्पादन आणि निर्यातीवरती औषध नियामक प्राधिकरणानं निर्बंध लादलेत. आफ्रिकेतील देशांमध्ये निर्यात केल्या जाणाऱ्या औषधांच्या चुकीच्या मित्र उत्पादनामुळे याचा वापर मादक पदार्थांसारखा केला जातो. राज्यातील सर्व जिल्ह्यांना वार्षिक योजनेच्या केवळ 60% निधीच आतापर्यंत प्राप्त झालाय. विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारनं लोकप्रिय योजनांची घोषणा केली होती, मात्र या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवरती ताण पडलाय. नाशिक जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांबाबत तपासणी सुरू असताना निकषात न बसणारे अर्ज बाद करण्यात येत आहेत. यात नाशिकमधील 1,80,000 महिला योजनेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती लपवल्यामुळे करुणा मुंडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर परळीच्या फौजदारी न्यायालयानं धनंजय मुंडेंना न्यायालयात कारणे नोटीस बजावली. याबाबत आज परळीच्या फौजदारी न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 3 ते 26 मार्च या कालावधीत होणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प 10 मार्च रोजी दोन्ही सभागृहात मांडला जाईल. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे पुढील अधिवेशन 8 आणि 9 एप्रिलला गुजरातच्या अहमदाबाद शहरात पार पडणार आहे. यावेळी भाजपच्या जनविरोधी धोरणामुळे निर्माण झालेल्या आव्हानाचा सामना करण्याची नीती या अधिवेशनामध्ये ठरवली जाईल. राज्यातील बाजार समित्यांच्या विविध विषयांसंदर्भात संवाद साधण्यासाठी आज पुण्यात बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी सभापती, उपसभापती, संचालक आणि सचिव उपस्थित असतील. बावनकुळेंनी महसूल खात्यातील अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. यावेळी महसूल खात्यातील चांगल्या अधिकाऱ्यांना बदलीसाठी मुंबईला येण्याची गरज नाही, वशिला आणि शिफारशीवरनं यापुढे बदली होणार नाही असा थेट इशाराच त्यांनी दिला. राज्याचं वाळू धोरण सोमवारी जाहीर होत आहे अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. सरकारनं वाळू संदर्भात अद्यापही कोणतेही धोरण जाहीर केलं नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरू आहे. या सगळ्या बाबींचा विचार करून वाळू धोरण तयार केलंय. जगभरात लठ्ठपणाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी देशवासियांना लठ्ठपणावर मात करण्यासाठी खाद्यतेलाचा वापर 10% कमी करावा असा आरोग्यमंत्र दिला. शिवसेनेचे उपनेते ज्ञानराज चौगुले यांनी लातूरमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शिवकार्य अभियानाचा आढावा घेतला. लातूर जिल्ह्यासाठी शिवकार्य संपर्क अभियानासाठी त्यांची निवड झाली आहे. म्हाडानं समृद्धी महामार्गालगत वसाहत उभारण्याची तयारी सुरू केली आहे. समृद्धीच्या परिसरात उपलब्ध असलेल्या जमिनींची यादी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून म्हाडानं मागवली आहे. काळा चौकीतील अभ्युदय नगरच्या पुनर्विकासातून 365 चौरस फुटांहून मोठ्या घरासह पार्किंग मिळण्याबाबतचं रहिवाशांचं स्वप्न काहीसं अधुरं राहणार असल्याचं दिसतंय. म्हाडानं अभ्युदय नगर वसाहतीचा समूह पुनर्विकास करण्यासाठी बांधकाम आणि विकास या तत्वावरती विकासक नेमण्याची निविदा काढली. मात्र वेळोवेळी मुदतवाढ दिल्यानंतरही विकासकांकडून प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे किमान 365 चौरस फुटांच्या घरांची असलेली अट शिथिल करावी लागणार आहे. भारतातील घरगुती हवाई प्रवासानं जानेवारी महिन्यात वाढ कायम ठेवलेली आहे. जानेवारीत सुमारे 1.5 कोटी प्रवाशांनी विमान प्रवास केला. डिसेंबर 2024च्या तुलनेत यात 0.7% वाढ झाली आहे. अतिक्रमण हटवण्यासाठी आज नागपुरातील फुटाळा तलाव आणि पाणलोट क्षेत्राचं मोजमाप केलं जाणार आहे. 100 वर्षांनंतर प्रथमच फुटाळा तलावाचा मोजणी भूमिलेख विभागाच्या सिटी सर्व्हे कार्यालय पथकाद्वारे केली जाणार आहे. नागपुरातील वाढतं ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी काय उपाययोजना केल्या अशी विचारणा मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं राज्य सरकारला केली. राज्य सरकारसह प्रतिवादींना 7 मार्चपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा वापर होतोय. त्यामुळे पालिकेनं दुकानदारांसह फेरीवाल्यांवरती धडक कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय.
यासाठी लवकरच कारवाईचा कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. ही कारवाई फक्त दुकानदारांवरतीच नाही तर कारखान्यांवरती सुद्धा करण्यात येणार आहे. घाटकोपरच्या पूर्व द्रुतगती मार्गावरती मोठं लोखंडी होर्डिंग उभारण्यात आलंय, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून संताप व्यक्त होतोय. तर होर्डिंगबाबत आवश्यक सर्व बाबींची पूर्तता करण्यात आली असल्याचं पालिका अधिकाऱ्यांनी सांगितलं. मात्र स्थानिकांनी हे होर्डिंग धोकादायक असल्याचं म्हणत ते तत्काळ हटवण्याची मागणी केली. होळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनानं 28 विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला. पुणे ते नागपूर दरम्यान विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय. इंटिग्रल कोच फॅक्टरीच्या कालबाह्य डब्यांना हद्दपार केलं जाणार आहे. पुण्यातून सुटणाऱ्या 23 रेल्वेंपैकी 13 रेल्वेंना LHB डबे जोडण्यात आलेत. जर्मन तंत्रज्ञानावरती आधारित हे डबे प्रवाशांसाठी सुरक्षित मानले जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा देण्याची मागणी राज्य सरकारने युनेस्कोला केली. या संदर्भातला प्रस्ताव युनेस्कोला सादर करण्यात आलाय. मुंबई आणि उपनगरातील वाढत्या वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून जलवाहतूक सेवा विकसित करण्याच्या प्रयत्नांना आता प्रत्यक्ष गती मिळतेय. मुंबई, ठाणे, वसई आणि कल्याण या भागांना जोडण्यासाठी ठाणे खाडी, वसई खाडी आणि उल्हास नदीला एकत्रित करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आणि वॉटर टॅक्सी धोरण तयार करण्यासाठी सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 महिन्यांपूर्वी उद्घाटन झालेल्या मुंबईतल्या पहिल्या भूमिगत मेट्रोकडे प्रवाशांनी पाठ फिरवली. 4 महिने उलटल्यानंतरही या मेट्रो मार्गिकेला प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. भुयारी मेट्रोनं आतापर्यंत केवळ 27 लाख मुंबईकरांनी प्रवास केलाय. रोज केवळ 20,000 मुंबईकरच प्रवास करतायत. समय रैना होस्ट करत असलेल्या इंडिया गॉट टॅलेंटची गेल्या काही दिवसांपासून मोठी चर्चा आहे. या शोमध्ये रणवीर अलाहाबादी यानं केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे हा शो वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. समय रैनाच्या पोस्टमध्ये त्यानं हार्ट इमोजी शेअर केले असून एका मिनिटात 7,000 लोकांनी लाईक केलाय. 98व्या मराठी साहित्य संमेलनाच्या सत्रात महामंडळानं काही ठराव मांडलेत. यामध्ये देशमुख हत्याकांडाच्या ठरावाला बगल देण्यात आली. देशमुख यांची हत्या, सूर्यवंशी यांचा मृत्यू आणि धनंजय मुंडे यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप या संदर्भात ठराव मांडला जाणार होता. मात्र त्याऐवजी वाढती गुन्हेगारी, विद्यार्थ्यांचे मृत्यू आणि स्त्रियांवरील होणारे अत्याचार असा ठराव मांडण्यात आला. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीनं वीज दर वाढीचा प्रस्ताव दिला असून 10% वीज दर वाढ होण्याची शक्यता आहे. तर ही दरवाढ लागू झाल्यास विदर्भातील 30% लघु उद्योगांना टाळं लागेल अशी स्थिती आहे. मुंबई विद्यापीठानं दुहेरी पदवीसाठी राज्यातील 4 विद्यापीठांशी करार करण्यासाठी पुढाकार घेतलाय. मुंबई विद्यापीठ येत्या काही दिवसात पुण्यातील COEP तंत्रज्ञान विद्यापीठाशी करार करणार आहे. IIT मुंबई 63वा पदवीदान समारंभ नुकताच पार पडला. यावेळी 354 विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. ऑगस्ट 2024 ते जानेवारी 2025 या दरम्यान अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा विशेष पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला होता. मुंबईमध्ये कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय झालेला नसल्याचं उच्च न्यायालयानं सांगण्यात आलंय. तरी राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळांवरील गंडांतर पूर्णपणे टळलेलं नाही. शाळा बंद करण्याची थेट भूमिका न घेता शिक्षक पद मंजूर न करण्याचा आडमार्ग शासनानं अवलंबल्याचं दिसतंय. नागपूर शहर पोलीस दलाकडून परिमंडळाची पुनर्रचना करण्यात येणार आहे. शहरामध्ये सुरू होणारं नवं पोलीस स्टेशन आणि ग्रामीण पोलीस स्टेशन मिळून नव्यानं 6वं परिमंडळ स्थापन केलं जाणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता पुढील आठवड्यात जमा होण्याचा अंदाज आहे. त्यासाठी KYC करणं अनिवार्य असून अद्याप जिल्ह्यातील 4,891 शेतकऱ्यांची KYC, शेतकऱ्यांचे बँक खात्याशी आधार लिंकिंग बाकी असल्यामुळे हे शेतकरी PM किसानच्या 19व्या हप्त्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना 19वा हप्ता मिळण्यास अडचणी येणार आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पाण्यासाठी ओरड सुरू आहे. ज्या वसाहतींमध्ये जलवाहिनीनं पाणी पुरवठा होत नाही त्या वसाहतींमध्ये महापालिकेच्या टँकरच्या फेऱ्या 330 पर्यंत पोहोचल्यात. खासगी टँकरच्या फेऱ्यांची संख्या जवळपास 900 पर्यंत पोहोचली असून मार्च सुरू होताच ही संख्या दुपटीनं वाढणार हे निश्चित. श्री क्षेत्र देहूमध्ये संत नरहरी महाराजांच्या मंदिर उभारण्यासाठी लगबग सुरू आहे. मात्र यावेळी मंदिर उभारण्यासाठी शासनाकडून मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाळ्याची चाहूल लागली. आता बोरवेल किंवा विहीर घ्यायची असल्यास जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, मनपा यांची परवानगी घ्यावी लागणार आहे आणि परवानगीनुसारच विहीर बोरवेल खोदता येणार आहे. तर जिल्ह्यामध्ये सध्या पैठणची भूजल पातळी सर्वात चांगली आहे. मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून बदलापुरात मनसैनिक आक्रमक झाले. ज्या दुकानदारांनी अजून आपल्या पाट्या मराठीत लावलेल्या नाहीत अशा दुकानदारांना 2 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आलाय. गोदावरी खोऱ्यातील समन्याय पाणी वाटपाचा नवीन अहवाल प्रसिद्ध झालाय. यासाठी अहवालावरती नागरिकांनी अभिप्राय कळवावेत असं आवाहन करण्यात आलंय.
राज्यातील जमिनीची पुनर्मोजणी करणं गरजेचं आहे. त्यासाठी अस्तित्वात असलेल्या तुकडाबंदी तुकडेजोड कायदा रद्द करावा अशी शिफारस माजी सनदी अधिकारी उमाकांत दांगट समितीनं राज्य सरकारकडे केली आहे. शासनानं त्याला मंजुरी दिल्यास त्याचा राज्यातील नागरिकांना मोठा फायदा होईल अशी अपेक्षा आहे. सोलापुरातील पूनम गेट इथे मागासवर्गीय शिक्षक संघटनेकडून धरणं आंदोलन करण्यात आलं. अक्कलकोट इथल्या गट शिक्षण अधिकाऱ्याच्या विरोधात शिक्षक संघटना आक्रमक झाल्या होत्या आणि या आंदोलनाची दखल घेत प्रशासनानं कारवाईचं आश्वासन दिलं. उरणमध्ये स्वस्वरूप संप्रदायाकडून विजय वडेट्टीवारांचा निषेध करण्यात आला. नरेंद्र महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी स्वस्वरूप संप्रदाय आक्रमक झाला. केंद्र सरकारनं खासगीकरणाचा सपाटा लावलाय, त्यामुळे कामगारांचं शोषण होतं. या विरोधात येत्या 18 मार्चला दिल्लीमध्ये कामगारांचं देशव्यापी संमेलन आयोजित करण्यात आलंय. तर मे महिन्यात 25 कोटी कामगार रस्त्यावरती उतरून आंदोलन करतील असा इशारा डॉक्टर DL कराड यांनी सरकारला दिला. राज्यातील सुमारे 1 लाख अंगणवाडी सेविका मुंबईच्या आझाद मैदानावरती 3 मार्चला मोर्चा काढणार आहेत. निवृत्तीनंतर दरमहा 3,000 रुपये पेन्शन देण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढला जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याला अर्थार्जन देणारा आंबा पीक यावर्षी नैसर्गिक संकटात सापडलंय. वातावरणातील बदलामुळे यावर्षी जेमतेम 25 ते 30% आंबा उत्पादन झालं असून योग्य दर न मिळाल्यास बागायतदारांची आर्थिक गणितं विस्कळीत होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना 20,000 कोटींच्या योजनांची भेट दिली. यासोबतच किसान सन्मान निधीचा 19वा हप्ता जारी करण्याची ग्वाही दिली आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये 372 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. तर सोयाबीनला प्रति क्विंटल 3,900 रुपयांचा दर मिळालाय. राज्यातील बाजार समित्यांमध्ये 229 क्विंटल मक्याची आवक झाली. तर मक्याला प्रति क्विंटल 2,000 रुपयांचा दर मिळालाय. राज्यातील बाजार समित्यांमध्ये 58,912 क्विंटल कांद्याची आवक झाली. कांद्याला सरासरी 1,400 ते 2,150 रुपये प्रति क्विंटल इतका सरासरी दर मिळतोय. 2 महिन्यांपासून तुरडाळीच्या भावात 20 ते 30 रुपयांची घट झाली आहे. 2 महिन्यांपूर्वी 160 ते 170 रुपये किलो असलेली तुरडाळ आता 120 ते 130 रुपयांना विकली जाते. मराठवाडा, विदर्भ, गुजरातमध्ये तुरडाळीचा हंगाम सुरू झालाय. APMCमध्ये आवक वाढली असून मागणीपेक्षा पुरवठा अधिक असल्यामुळे भावात घसरण झाली आहे. तर नगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन घेतलं जातं. मात्र कांद्याच्या दरात सातत्यानं घसरण होत असल्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय. आठवडाभरात कांद्याच्या दरात जवळपास 400 रुपयांची घसरण झाली आहे. तुरीचा नवीन माल बाजारात दाखल होतोय. त्यामुळे आता येत्या काळात शासकीय खरेदी सुरू होणार असल्यामुळे तुरीला कसा दर मिळतो याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय. बाजारात प्रति क्विंटल 10,000 रुपयांनी विक्री होणारी तूर नवीन माल आल्यामुळे 7,000 रुपयांवरती आली आहे. फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे सध्या लिंबाची मागणी बाजारात वाढली आहे. परिणामी लिंबाच्या दरात वाढ झाली असून घाऊक बाजारात 600 ते 7,500 रुपये शेकडा या दरानं लिंब विकली जात आहे. तर किरकोळ बाजारात 1 लिंबू 5 ते 10 रुपयांना मिळतंय. उन्हाळा सुरू होत असतानाच हवामान खात्यानं राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा इशारा दिलाय. वातावरणात झालेल्या बदलामुळे राज्यात कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर इतरत्र कोरडं हवामान असण्याची शक्यता आहे. मुंबईत काही दिवसांपासून उन्हाचा ताप जाणवू लागलाय. मंगळवारपर्यंत मुंबईचं तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. तापमानातील वाढीसोबतच वाढत्या आर्द्रतेमुळे उष्मा अधिक प्रमाणात जाणवेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. रविवारी कोकणातील रत्नागिरी इथे सलग दुसऱ्या दिवशी देशातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. 38.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून उष्ण आणि दमट हवामानामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम असून राज्यात सुद्धा पहाटे काहीसा थंडावा जाणवतोय. सांगलीच्या मिरजमध्ये पूर्व वैमनस्यातून एकाची हत्या करण्यात आली. मिरजमध्ये काही दिवसांपूर्वी 2 गटात राडा झाला होता आणि याच 2 गटामध्ये पुन्हा वाद झाला. या वादातूनच ही हत्या करण्यात आली. तर अन्य 2 जण गंभीर जखमी झालेत. या प्रकरणी संशयिताला ताब्यात घेण्यात आलंय. सांगलीच्या मिरजमध्ये नशेच्या गोळ्या विकणाऱ्या तरुणाला जेरबंद करण्यात आलं. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकानं ही कारवाई केली. संबंधित तरुणांकडून 890 गोळ्या जप्त करण्यात आल्या. कराडच्या गोठेवाडी इथे एका घराला भीषण आग लागली. या आगीत लाखोंचं साहित्य जळून खाक झालं. दरम्यान आगीचं कारण अद्याप स्पष्ट आहे. सांगलीच्या सरकारी घाटात एका व्यक्तीनं घरगुती वादामुळे पत्नीची गळा चिरून हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. फरार पतीचा शोध सुरू आहे. मुंबई शहरातील वर्ष 2022च्या तुलनेत वर्ष 2023 मध्ये प्राणघातक अपघातांमध्ये 38% अपघात हिट अँड रनमुळे झालेत. या अपघातांमध्ये बळी पडलेल्या 54% पादचारी आहेत. मुंबईत 351 रस्ते अपघातात 374 मृत्यू झालेत. नागपूर पारडीतील उड्डाणपूल उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवशी प्लास्टरचा एक तुकडा कारवरती पडला. या प्रकरणी वाठोडा पोलिसांनी कार मालकाच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केलाय.
भिवंडी शहरातील वंजारपट्टी नाका इथे ऑटो पार्ट्सच्या दुकानाला भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झालं. सुदैवानं आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आगीचं कारण स्पष्ट आहे. पनवेलच्या ठाणा नाकाजवळ रुग्णवाहिकेनं कारला धडक दिल्यामुळे एक जण जखमी झाला. अपघाताची माहिती पोलिसांना न देता चालक पळून गेल्यामुळे पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी रुग्णवाहिका चालक विजय शामराव जगताप यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5वं ज्योतिर्लिंग असलेल्या परळीच्या प्रभू वैजनाथ मंदिराला महाशिवरात्री निमित्तानं आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिराच्या उत्तर पायऱ्यांवरती दर्शन व्यवस्थेसाठी मंडप देखील उभारण्यात आलाय. 25 तारखेला रात्री 12 वाजल्यापासूनच भाविकांना प्रभू वैजनाथाचं दर्शन घेता येणार आहे. क्रिप्टोकरन्सी जगतात एका मोठ्या चोरीचा प्रकार घडलाय. बायबिट एक्सचेंजमधून तब्बल $1.5 अब्ज म्हणजे तब्बल 13,000 कोटींच्या वर डिजिटल चलनाची चोरी झाली आहे. ही इतिहासातली आतापर्यंतची सर्वात मोठी चोरी मानली जाते. अमेरिकेत बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या भारतीयांना घेऊन 4थं विमान भारतात दाखल झालं. हे सर्व प्रवासी लाख रुपये खर्च करून जीव धोक्यात घालून डंकी रूटच्या माध्यमातून अमेरिकेत घुसले होते. साऊथचा सुपरस्टार अजित कुमारला कार रेसिंगची आवड आहे. मात्र अजित कुमारचा मागील 2 महिन्यात 3 वेळा भीषण कार अपघात झाला. सध्या त्याच्या 3ऱ्या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय.